श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हे सर्वश्रेष्ठ व नित्य सद्गुरू, तुझा जय जयकार असो। हे प्रत्यक्ष परब्रह्मच असलेला सद्गुरू, तुझा जय जयकार असो। ईश्वराच्या मोह घालणाऱ्या शक्तीला ताब्यात ठेवणाऱ्या तुझा जय असो। तू आपल्या भक्तांना अनुभव देऊन ही अखिल सृष्टी खोटी आहे असे दाखवून देतोस। हे आरंभ व अंत नसलेल्या सुखदुःख, शोक, हर्ष इत्यादी द्वंद्वापलीकडे असलेल्या व कोणत्याही मनोविकारांनी शुप्त न होणाऱ्या सद्गुरू, तुझा विजय असो। आत्मस्वरूपाची ओळख करून देणारा तूच एक आहेस। मिठाची बाहुली सागरात आंघोळ करण्यासाठी शिरली तर ती बाहेर येईल काय? असे कधी घडणे शक्य नाही। तुझ्या बाबतीतही तसेच असते। वेद व श्रुती ज्याच्याबद्दल रात्रंदिवस वादविवाद करतात व ज्याचा कोणाला तर्कही करता येत नाही, ते परब्रह्म तू नुसत्या बोटाने आपल्या भक्तांना सहज दाखवितोस। दैवयोग आलाच आणि एकदा का तुझा वेढा पडला की तेथे हा आपला किंवा हा परका असल्या हलक्या विचारांना जागा नसते। मागील अध्यायात ब्रह्माच्या गुंत्याचे उकलून स्पष्ट करणे झाले। ब्रह्मजिज्ञासूंच्या लोभाचे आवरण ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी कसा अडथळा आणणारे असते याचे वर्णन झाले। आता श्रोत्यांनी माझ्यावर झालेल्या अनुग्रहाची कथा आदराने ऐकावी, म्हणजे त्यांच्या मनाला बाबांच्या मार्गदर्शन करण्याच्या स्वभावाची प्रचिती येईल। ही सुद्धा एक गोड कथा आहे। ती मी जशीच्या तशी सांगतो। श्रोत्यांनी आपल्या कल्याणासाठी ती स्वस्थ चित्ताने ऐकावी। कथा ऐकण्यासाठी श्रोते तत्पर असले म्हणजे वक्त्याला उल्हास व उत्सुकता वाटते आणि दोघांच्या हृदयात प्रेमाचा पाजर फुटून ते आनंदयुक्त होतात। साईबाबा अगदी थोडासुद्धा राग लोभ न करता ज्याचा जसा अधिकार असेल तसाच त्याला खऱ्याखुऱ्या मार्गाचा उपदेश करतात। कित्येकांचे असे मत आहे की गुरुने सांगितलेले दुसऱ्या कोणाला सांगितले तर ते विफल होते, परंतु हे केवळ काल्पनिक व अर्थाशिवायचे उगाचच ढोंग आहे। प्रत्यक्षच काय, स्वप्नात सांगितलेला देखील चांगला उपदेश सगळ्यांना सांगितला पाहिजे याला काही आधार किंवा पुरावा नाही असे म्हणाल तर बुधकौशिक ऋषींचा आधार आहे। त्यांनी स्वप्नात दीक्षारूपाने प्राप्त झालेले रामरक्षा स्तोत्र सर्वांना कथन केले आहे। सद्गुरू हे वर्षा ऋतूतील ढग आहेत। मोठ्या कौतुकाने ते स्वानंदरूपी पाण्याचा वर्षाव करतात। ते काय कोंबून ठेवण्यासाठी? स्वतः मनसोक्त पिऊन सर्वांना पाजावे। लेकराची हनुवटी धरून त्याच्या आरोग्यासाठी माता जशी त्याला मायाळूपणे औषधाची गोळी पाजते, तसेच बाबांचे हस्तकौशल्य होते। उपदेश करण्याचा त्यांचा मार्ग गुप्त नव्हता। आपल्या भक्तांचा हेतू कोणत्या रीतीने अचानक ते पुरवीत असत ते लक्ष देऊन ऐका। सद्गुरूचा सहवास धन्य होय, त्याचे महत्त्व कोण वर्णन करू शकेल? सद्गुरूचे एक एक बोल आठवले की आपली ते वर्णन करण्याची स्फूर्ती उंचमूळ येते। ईश्वराची भक्तिभावाने स्तुती पूजा केली असता आणि गुरुची सेवा व पूजा केली असता गुरुकडून प्राप्त होणारे ज्ञान प्राप्त होते। इतर साधने फुकट जातात। विक्षेप व आवरण यांच्यामुळे संसाराचा मार्ग अंधुक झालेला असतो। गुरुच्या उपदेशरूपी दिव्याचे किरण अडथळ्याशिवायचा मार्ग दाखवितात। गुरु प्रत्यक्ष ईश्वर आहे, ब्रह्मा विष्णू व महेश्वर आहे। गुरुच वास्तविक परमेश्वर व परात्पर ब्रह्म आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु माता आहे व पिताही आहे। देव रागवला तर गुरु वाचवितो, परंतु रागवला तर कोणीही वाचवू शकत नाही, हे सदा सर्वदा जाणावे। गुरु प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा, पुण्यक्षेत्रे व व्रते यांची माहिती सांगणारा, तसेच निवृत्तीबद्दल, धर्म व अधर्म यांच्याबद्दल, विरक्तीबद्दल व स्वेद श्रुतीबद्दल व्याख्यान करणारा आहे। बुद्धीला सावध करून संत स्वस्वरूपाचा सोहळा दाखवितात आणि अतिशय कोमल अंतःकरणाचे व दयाळू ते भक्ती संबंधीच्या आगळ्या इच्छाही पुरवितात। त्यामुळे भक्तांची विषयाबद्दलची वासना मावळते। झोपेतही बोलले जाते आणि संतांची कृपा होऊन विवेक व वैराग्य ही जोडीने एकत्र वाढणारी फळे हाती येतात। संतांचा सहवास घडला, त्यांची सेवा घडली आणि त्यांच्यावर प्रेम जडले तर संत स्वतः भक्तांची इच्छा पुरवणारे कल्पवृक्ष असल्याने त्यांच्या सर्व कष्टांचे ते निवारण करतात।
म्हणून सदा संतांना चिकटून राहावे, संतांच्या कथा ऐकाव्यात आणि त्यांचे चरण वंदावेत, म्हणजे सर्व पापे धुवून निघतील. लॉर्ड रे हे मुंबई राज्याचे राज्यपाल असताना त्यांनी क्रॉफर्ड या नावाच्या मुंबई शहराच्या महापालिकेच्या आयुक्तांच्या कारभाराबद्दल चौकशी मांडली होती. त्यावेळी प्रसिद्ध पावलेले एक गृहस्थ साईबाबांच्या भक्तीला लागले. हा 3 प्रकारच्या दुःखांनी भरलेला संसार खोटा आहे हे पटल्यामुळे आणि व्यापार धंद्यात खोट आल्यामुळे त्यांच्या मनाला मोठा वीट आला आणि ते सामान घेऊन घराबाहेर पडले. चित्त अस्थिर झाल्याने दूर प्रवासाला जावेसे त्यांना वाटले आणि कोठेतरी सुखाने एकटेच राहावे असा मनाचा विचार पक्का केला. जीव जेव्हा मोठ्या संकटात पडतो तेव्हा त्या कष्टावस्थेत त्याला देव आठवतो. मग तो देवाला एकसारखा हाका मारून त्याच्या पाठीशी लागतो. परंतु जोपर्यंत पापकर्म करणे कमी होत नाही तोपर्यंत देवाचे नाव ओठावर येत नाही. मग ते एकदा का ओठाशी आले की मग त्या जीवाची भक्ती पाहून देव त्याची संतांशी भेट करून देतो. तसेच या भक्ताचे झाले. त्यांना संसाराने फार बेजार झालेले पाहून त्याच्या स्नेहाने त्यांना हिताचा चांगला सल्ला दिला, तो ऐका. का हो, आपण समर्थ साईंच्या दर्शनाला शिर्डीला जाणं, त्या अत्यंत दयाळू संताला विनवाना. त्यांचा एक क्षणही सहवास लाभला तरी लगेच आपले चंचल मन शांत होते, तात्काळ हरिचरणी जडते आणि मग तेथून परत येणे अवघड होते. देशोदेशीचे लोक तेथे जमतात, साई महाराजांच्या चरणी लोळण घेतात, त्यांच्या आज्ञेने वागतात आणि त्यांची सेवा करून आपले इच्छित मनोरथ प्राप्त करून घेतात. अशी साईबाबांची कीर्ती प्रसिद्ध आहे. लहान थोर सर्व त्यांना जाणतात. त्यांना जर तुमची दया आली तर तुमच्या दुःखाचे निवारण होईल. आजकाल शिर्डी हे मोठे पवित्र स्थान आहे. रात्रंदिवस येथे यात्रा चालू असते. तुम्ही सुद्धा दर्शन घेऊन पहा. संतांचे दर्शन नेहमीच कल्याणकारी असते. पाऊस न पडल्याने उदास व द्रव्यहीन झाले असता ढगांनी अकल्पितपणे खूप पाऊस पाडावा किंवा भुकेने व्याकुळ झाले असता जसे पंचपक्वान्न ताटात वाढले जावे, असेच त्या स्नेहाने दिलेल्या सल्ल्याचे झाले. त्या भक्ताला तो सल्ला मानवला आणि अनुभव घेऊन पाहावा असे मनाला वाटून त्यांनी शिर्डीचा रस्ता धरला. शिर्डीत पोचल्यावर बाबांचे दर्शन घेतले, पायी लोटांगण घातले आणि तात्काळ त्यांचे डोळे तृप्त होऊन मनाला समाधान झाले. सनातन स्वयंज्योती निरंजन पूर्ण ब्रह्म साईचे रूप पाहून त्यांचे मन सुप्रसन्न झाले. त्यांना वाटले पूर्वपुण्याईच्या बळाने हे पाय हाती लागले आणि दर्शनाने मनाला शांतता व निश्चिंतता लाभली. त्यांचे आडनाव साठे होते. ते निश्चयाने मोठे पक्के होते. त्यांनी गुरुचरित्र पोथीचे पारायण नेम धरून खंबीरपणाने आरंभिले. सप्ताह पूर्ण होण्याच्या रात्री बाबांनी त्यांना दृष्टांत दिला. आपल्या हातात पोथी घेऊन बाबा स्वतः त्यांना अर्थ समजावून सांगू लागले. स्वतः आसनावर बसून समोर साठ्यांना बसवून गुरुचरित्राची पोथी घेऊन बाबा निरूपण करायला तयार झाले. बाबा ग्रंथाचे आवर्तन करीत होते, पुराणिकासारखे कथा सांगत होते आणि साठे स्वस्थ चित्त बसून श्रोत्यांप्रमाणे आदरपूर्वक कथा ऐकत होते. साठे विचारत पडले की हे काय असे उफराटे. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा कंठ प्रेमाने दाटून आला आणि हे दयाळा साईनाथा, अज्ञानरूपी अंधाकाराच्या उशीला मानेपाशी ठेवून वासनारूपी कुशीवर जे घोरत पडले असतील त्यांनाही तू जागे करतोस. अशाच प्रसंगी पहा, मला थापटी मारून गुरुचरित्र रूपी अमृत हे कृपाला तू मला पाजतोस असो. असा दृष्टांत घडल्यावर साठे संपूर्ण जागे झाले आणि ही घडलेली सगळी गोष्ट त्यांनी काकासाहेब दीक्षितांना सांगितली. ते म्हणाले, काकासाहेब, या दृष्टांताचा अर्थ काही कळत नाही. बाबाच ते जाणण्याला समर्थ आहेत. बाबांच्या मनात काय आहे समजत नाही. तुम्हीच त्यांना सर्व विचारा ना. गुरुचरित्राचा पाठ पुन्हा सुरू करावा की झाला एवढा पुरा समजावा. बाबांचा हेतू काय आहे ते विचारावे, म्हणजे मनाला शांती वाटेल. मग काकासाहेबांनी योग्य वेळ पाहून बाबांना साठ्यांच्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि म्हणाले, देवा, या दृष्टांताने आपण साठ्यांना काय जाणवले? सप्ताह असाच सुरू ठेवावा का येथून पुढे थांबवावा? आपणच साठ्यांना याचा अर्थ स्पष्ट करून सांगावा आणि त्यांना मार्ग दाखवावा. साठे मोठे भावार्थी भक्त आहेत. त्यांच्यावर कृपा करून त्यांची ही इच्छा पुरी करावी एवढीच माझी आपल्या चरणी विनंती आहे. मग बाबांनी आज्ञा केली, एक आवृत्ती आणखी एकदा होऊन द्या. ही गुरुची पोथी वाचल्याने भक्त पापरहित होतात. या पोथीचे पारायण केले तर वाचणाऱ्याचे कल्याण होईल, परमेश्वर प्रसन्न होईल आणि संसारातील मोहाचे पाश सुटतील.
हे जेव्हा बाबा बोलले तेव्हा मी तेथे बाबांचे पाय चेपित होतो. मला आश्चर्य वाटले आणि मनात विचार आला, बाबा हे असे कसे? साठ्यानं अगदी थोड्या श्रमाने फल मिळाले. माझी या पोथीच्या पारायणाची वर्षानुवर्ष तशीच गेली आणि साठ्यांना 7च दिवसात त्यांचे फळ मिळाले. साठ्याने गुरुचरित्र 7 दिवसात एकदाच वाचले आणि मी तर गेल्या 40 वर्षापासून ते वाचत आहे. त्याचा काहीच का विचार नाही? एकाला 7 दिवसात फळ आणि दुसऱ्याला 7 वर्ष फळ न मिळता फुकटच का? हा दयारूपी मेघ केव्हा वर्षाव करील म्हणून मी चातक वाट पाहत आहे. असा एक दिवस येईल काय की ज्या दिवशी हा संत चुडामणी प्रसन्न होईल आणि मला उपदेश देऊन माझ्या मनाची हौस फेडेल. भक्तवत्सल श्री गुरु साई यांची नवलाई पहा. माझ्या मनात जे विचार आले ते त्यांनी तात्काळ जाणले. अज्ञानामुळे अशाच कोट्यानुकोटी बऱ्या वाईट वासना माणसाच्या मनात लागोपाठ येतात. त्या सर्वांची जाण बाबांना असते. मन चिंती ते वैरी न चिंती ही म्हण सर्वांना खात्रीपूर्वक ठाऊक आहे. इतर कोणाला आपल्या मनातले दुष्ट विचार कळत नसले तरी साई महाराज ते तात्काळ जाणतात. परंतु अतिशय कृपाळू अशी ती माऊली हे सर्व दुष्ट विचार पोटात घालते आणि परोपकारांच्या चांगल्या विचारांना योग्य वेळ पाहून चालना देते. म्हणून माझ्या मनातले ते विचार जाणून बाबा मला म्हणाले, उठ, त्या श्यामाकडे जा आणि 15 रुपये दक्षिणा घेऊन ये. त्याच्यापाशी थोडा वेळ बैस, एकमेकांशी गोष्टी करा आणि दक्षिणा देईल ती घेऊन लगेच परत ये. साईनाथांना माझ्यावर कृपा करावीशी वाटली म्हणून दक्षिणेचे निमित्त करून मला म्हणाले, आत्ताच्या आत्ता श्यामाकडे जा आणि माझ्यासाठी रुपये मागून आण. अशी आज्ञा झाल्यावर तेथे बसण्याची कोणाला हिंमत होईल? बसलो तर आज्ञाभंग होईल. म्हणून मी आज्ञा घेऊन तात्काळ उठलो आणि शामरावांकडे गेलो. शामरावही नुकतेच स्नान करून धोतर नेसत बाहेर उभे होते. स्नान नुकतेच आटपून धुतलेले वस्त्रे नेसून ते तोंडाने नामस्मरण करीत धोत्राचे चूर्ण घालीत होते. मला ते म्हणाले, काय मध्येच कोठे? मशिदीतून आलात वाटते. तोंडावर अस्वस्थता का बरे? असे आज एकटेच का? या बसा, मी आत्ताच नालो. हा पहा, धोतर चुणीत आलो. मी जातो आणि देवावर पाणी घालून लगेच परत आलो समजा. आपण पानाचा विडा खा, तोवर मी पूजाविधी आटपून घेतो. मग आपण सावधानपूर्वक शांतपणे गोष्टी करू. माधवराव घरात गेले. मग तेथेच खिडकीवर नाथ भागवताची पोथी होती. ती सहज हातात घेतली. दैवयोगाने ग्रंथ उघडला आणि कल्पना नसताना वाचनास आरंभ केला. तर सकाळी जो अर्धवट टाकून दिला होता तोच भाग वाचनात आला. मनाला खूप आश्चर्य वाटले. सकाळी जे वाचन आळसाने वाचायचे टाकले ते बाबांनी पुरे करवले आणि वर मला शिस्त लावून दिली. नियमन म्हणजे नियमाने वाचन हे निश्चितपणे व संपूर्णपणे वाचून झाले नसताना ती नियमित उपासना अपुरी टाकून आपल्या जागेपासून हलू नये. आता या नाथ भागवतांसंबंधी थोडीशी गोष्ट ओघाने आठवली ती टाळता येत नाही, तरी श्रोत्यांनी ती आदरपूर्वक ऐकावी. गुरुभक्तीच्या रसाने पूर्ण भरलेले हे नाथ भागवत साईबाबांची कृपा पावलेले काकासाहेब दीक्षित दररोज वाचीत असत. अखिल जगाच्या उद्धारासाठी नारायणाने ब्रह्मदेव रूपी भूमीत जे पेरले, ज्यापासून ब्रह्मदेवाने नारद रूपी शेतात पिकाची कणसे उगवली, ज्या शेतातल्या पिकांच्या कणसांचा व्यासमुनींनी 10 लक्षणांनी म्हणजे गुणधर्मांनी युक्त संग्रह केला, ज्याची शुकदेवाने परीक्षित राजारूपी खल्यात निवडणी करून मळणी केली, ज्याला श्रीधर स्वामींनी हडप मारले, ज्याचे जनार्दन स्वामींनी माप केले व ज्याच्यापासून पैठणच्या एकनाथ महाराजांनी स्वादिष्ट गोड अशा पुष्कळ पक्वान्नांचे जेवण तयार केले, त्या भागवत महापुराणातील 11वा स्कंद म्हणजे भक्तिरसाच्या सुखाचा खजिनाच आहे. ते हे 32 खणांचे जणू काय श्रीकृष्ण भगवानांचे क्रीडा करण्याचे स्थान काकासाहेब नित्य वाचित असत. या नाथ भागवतांचे काकासाहेब दीक्षित दिवसा निरूपण करीत असत आणि रात्री भावार्थ रामायण वाचित असत. जो ग्रंथ देखील गुरुची आज्ञा म्हणून दीक्षितांना प्रमाणभूत झाला होता. नाथ भागवत म्हणजे भक्ती सुखरूपी अमृताचे सारच आहे व जणू काय ज्ञानेश्वरीचा दुसरा अवतारच आहे. खरोखरच हा एकनाथ महाराजांचा महाराष्ट्रावर मूर्तिमंत उदंड उपकार आहे. पहाटे स्नान करून नित्यकर्म, साईपूजन व इतर देवांची पूजा अर्चा, आरती व नैवेद्य वगैरे आटपून दुधाचा प्रसाद व थोडा फराळ करून श्रोत्यांसह नित्य नियमाप्रमाणे दीक्षित ही पोथी सविस्तरपणे व आदरपूर्वक वाचित असत. ज्याच्या गोडीमुळे भगवतपरायण तुकाराम महाराजांनी भंडारा नावाच्या डोंगरावर एकांतात 1000 पारायणे केली, त्याची गोडी काय वर्णावी.
हा ग्रंथ महाप्रासादिक व दिव्य आहे आणि दीक्षित निष्ठावंत शिष्य होते, म्हणून समर्थ साईंनी लोकांच्या उद्धारासाठी तो वाचण्याची त्यांना आज्ञा केली होती. या उद्धव गीतेत भगवंत प्रगट होतो, म्हणून तिचे जे भक्त पारायण करतात त्यांना रानावनात न जाताच भगवंताची प्राप्ती होते. महाभारतात श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद आहे, त्यापेक्षा श्रीकृष्ण व उद्धव यांचा संवाद रसाळ आहे. तो उपदेश या नाथ भागवतात एकनाथ महाराजांच्या प्रेमळ शब्दात जशाचा तसा वर्णिलेला आहे. असो, असा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीसह समर्थ कृपाळू साईनाथ शिर्डीत दररोज वाचवीत असत. सकाराम हरी उर्फ बापूसाहेब जोग यांना हा ग्रंथ रावबहादूर साठ्यांच्या वाड्यात वाचण्याची बाबांची आज्ञा होती आणि तिचा भक्तांना फार उपयोग होत होता. दररोज बाबा कित्येक भक्तांकडून त्यांच्या कल्याणाच्या इच्छेने या ग्रंथाचे कळवळून श्रवण करवित असत. बाबांचे अनुग्रह करण्याचे कौशल्य अगाध होते. भक्त जवळ असो की दूरगावी असो, बाबा त्यांच्या हृदयात जवळच राहून नाना तऱ्हेने त्याला उपदेश करीत असत. आपण जरी मशिदीत बसत असत तरी कोणाला काहीतरी कार्य नेमून देऊन त्याला आपली शक्ती देऊन ते पूर्ण करवून घेत असत. बापूसाहेब जोगांना राब साठ्यांच्या वाड्यात पोथी वाचायला सांगत आणि जोग ती नित्यनेमाने वाचित आणि श्रोतेही ऐकायला येत असत. दुपारी जेवणानंतर जोग सुद्धा नेहमी बाबांकडे जाऊन त्यांचे चरण वंदून उदी घेऊन पोथी वाचन सुरू करण्याची आज्ञा घेत असत. ते कधी ज्ञानेश्वरी वाचित तर कधी ज्ञात भागवतांचे मोठ्या आनंदाने पारायण सुरू करीत आणि अर्थाचे व्याख्यान करीत असत. अशा प्रकारे जोगांना पोथी वाटण्याची आज्ञा दिल्यानंतर जे जे भक्त बाबांच्या भेटीला येत त्यापैकी कित्येकांना ते लगोलग ती पोथी ऐकण्यासाठी पाठवित असत. कधीकधी बाबा स्वतः लहान सहान गोष्टी सांगत आणि श्रोता ते कानात साठवून लागे. तोच बाबा त्याला म्हणत, जा उठ, वाड्यात पोथी ऐकायला जा. तो भावार्थी श्रोता पोथी ऐकायला गेल्यावर पोथीतही अशीच कथा निघे की ज्यामुळे बाबांनी पूर्वी सांगितलेली गोष्ट मनात आणखी दृढ होई आणि तिचा अर्थ पूर्णपणे समजे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा एकनाथांची वाणी बाबांच्या गोष्टीचाच पुनरुच्चार करी आणि याचे श्रोत्यांना आश्चर्य वाटे. एखाद्या पोथीचा नेमका भाग वाचावा अशी आज्ञा नसतानाही बाबांनी आधी सांगितलेल्या गोष्टींच्या सुसंबंधाचा भाग पोथीत जोगांच्या वाचण्यात येत असे. भगवद्गीता व भागवत हेच दोन ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत आहेत, जे जोग दररोज वाचित असत. भगवद्गीतेवरील मराठी टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी, जिचे नाव भावार्थ दीपिका ही आहे, आणि भागवताचा 11वा स्कंद हा एकनाथ महाराजांच्या नाथ भागवतातील परमार्थ निरूपणाचा आधार आहे. असो, या भागवत धर्माच्या रूढीप्रमाणे नित्यकर्म म्हणून मीही ते नेहमी वाचित असे. परंतु त्या दिवशी त्यात खंड पडला. त्यातील एक कथा अर्धी वाचली आणि मंडळी मशिदीत जाण्यासाठी निघाली. मीही पोथी वाचता वाचता तशीच ठेवली आणि मशिदीकडे धाव घेतली. मनात इच्छा होती की बाबांच्या गोष्टी ऐकाव्या, परंतु बाबांच्या मनात दुसरेच काही होते. भागवत वाचण्याचे सोडून इतर काही कष्ट करण्याने बाबांना संतोष वाटत नव्हता. म्हणूनच नित्य पाठापैकी बाकी राहिलेला भागवताचा भाग बाबांनी माझ्याकडून जबरदस्तीने वाचविला असे वाटते. असे बाबांचे मोठे कौतुक आठवले की हृदयात प्रेमाचा पूर लोटतो. असो, येथे नाथ भागवतांची कथा संपली आणि त्याबद्दलची लहानशी गोष्टही सांगून झाली. माधवरावांची पूजा आटोपली आणि स्वारी बाहेर आली. अहो, बाबांचा निरोप आहे, तोच पहा मी घेऊन आलो आहे. श्याम्याकडून 15 रुपये दक्षिणा घेऊन मी बाबांची सेवा करीत बसलो होतो. तोच एकदम बाबांना तुमची आठवण झाली आणि ते मला म्हणाले, उठ, श्याम्याकडे जा आणि दक्षिणा घेऊन परत ये. त्यांच्या घरी बैस, घटकावर त्याच्याबरोबर गोष्टी कर आणि बोलून चालून मग परत ये. हे ऐकून माधवराव आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, रुपयाऐवजी नमस्कार घेऊन जा, हीच आमची दक्षिणा. त्यावर मी म्हणालो, असो, हे एक झाले. 15 नमस्कार बरोबर घेतले, परंतु गोष्टी करायला बसा की लवकर. काय गोष्टी सांगता त्या सांगा आणि माझी ऐकण्याची इच्छा पुरवा ना. बाबांच्या पवित्र यशगाथेरूपी गंगेत बुडी मारून पापांचे शालन करूया. तेव्हा माधवराव म्हणाले, तुम्ही बसा, या देवाचा खेळ असाच आहे. तुम्ही सुद्धा सर्व जाणताच आहात. क्षणभर आराम करा. हे घ्या पान आणि हा घ्या कात. डब्यात चुना व सुपारी आहे. हा मी 1 मिनिटात डोक्यात टोपी घालून आलोच. साईबाबांच्या लीला अमर्याद आहेत. किती म्हणून मी तुम्हाला सांगू. शिर्डीत आल्यापासून आपण थोड्या का पाहिल्यात. मी तो केवळ खेड्यातला अडाणी माणूस. आपण सगळी शहरात राहणारी सुशिक्षित माणसे. आपणाजवळ त्या अतर्क्य लीला मी काय वर्णन कराव्यात.
असे म्हणून माधवराव घरात गेले. देवाला फूल पान वाहिले. लगेच टोपी घालून बाहेर आले आणि माझ्याबरोबर बोलत बसले. या देवाच्या लीला कल्पना करता येत नाही. त्याचे कौतुक कोणाला बरं समजेल. त्याच्या खेळाचा पारच लागत नाही. खेळ खेळून तो खेळा निराळा असतो. तुम्ही विद्येचे केवढे भोगते, एकाहून एक विद्वान. आम्हा गावंढळांना बाबांचे हे न समजणारे चरित्र कसे कळणार. ते स्वतः गोष्टी वार्ता न करता आम्हापाशी तुम्हाला कशाला धाडतात. त्यांची करणी त्यांनाच ठाऊक. त्यांचे वागणे माणसाचे नव्हे. आता ओघाने एक चांगली गोष्ट आठवली आहे तर काहीतरी गोष्टी करून वेळ साजरी करूया. आमच्या प्रत्यक्ष दृष्टीसमोर घडलेला प्रकार मी कथन करतो. ज्याच्या मनात जसा निश्चय असेल तसा बाबा पार पाडित असत. परंतु कधीकधी ते माणसाचा फार अंत पाहत असत आणि भक्तांच्या भक्तीची व प्रेमाची परीक्षा घेतल्यावरच उपदेश देत असत. उपदेश हा शब्द कानी पडताच मला साठ्यांच्या गुरुचरित्राची गोष्ट आठवली आणि जणू काय माझ्या चित्तात एकदम वीजच चमकली. श्याम्याकडे मला पाठवण्याची बाबांची ही योजना मशिदीतील माझ्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी तर नसेल ना. बाबांची करणी विलक्षण असते. असो, ही जी वृत्ती उठली ती मी मनात तशीच दाबून ठेवली. कथा ऐकण्याची इच्छा दुप्पट वाढली आणि ती पुरवण्याचा मी निश्चय केला. मग बाबांच्या थोड्या थोड्या गोष्टी सुरू झाल्या आणि त्यांची भक्त वत्सलता पाहून मला आनंद वाटू लागला. नंतर श्यामरावांनी आणखी एक कथा सांगितली. ते म्हणाले, एक देशमुखीण होती. तिच्या मनात आले की संतांची भेट घ्यावी. साईबाबांची कीर्ती ऐकून संगमनेरच्या लोकांबरोबर ती बाई बाबांच्या दर्शनाच्या ओढीने शिर्डीला आली. खाशाबा देशमुखांची ती आई होती. राधाबाई तिचे नाव होते. साईबाबांच्या चरणी निष्ठा ठेवून तिने त्यांचे दर्शन घेतले. दर्शन यथास्थित झाले. वाटेचा थकवा गेला आणि श्रींच्या पायी प्रेम जडले. तिला आपल्या उद्दिष्टांची आठवण झाली. तिच्या मनाची तीव्र इच्छा होती की साई समर्थांना गुरु करावे, म्हणजे ते योग्य उपदेश करतील आणि आपला परमार्थ साधला जाईल. बाई वयाने म्हातारी होती आणि तिची बाबांवर अत्यंत निष्ठा होती. बाबांकडून काहीतरी उपदेश घ्यावा असा तिने मनात ठाम निश्चय केला. जोपर्यंत बाबा माझ्यावर कृपा करून एखादा स्वतंत्र कानमंत्र मला देत नाहीत तोपर्यंत शिर्डी सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचे नाही असे तिने ठरवले. श्री साईबाबांच्याच तोंडचा मंत्र घ्यायचा. इतर ठिकाणचा घेतला तर तो पवित्र नव्हे. श्री साईबाबा पुण्यकारक महासंत आहेत. तेच माझ्यावर अनुग्रह करोत असा अंतःकरणात दृढ निश्चय करून त्या बाईने खाणेपिणे वर्ज्य केले आणि धरणे धरून बसली. आधीच ती वयाने म्हातारी. पोटात तिळभरी अन्न नाही आणि घोटभर पाणी नाही. उपदेशांवर श्रद्धा भारी. म्हातारी 3 दिवस रात्रंदिवस उपाशी राहिली. जोपर्यंत बाबा उपदेश देणार नाहीत तोपर्यंत तिने अन्न पाण्यावाचून व्रतस्थ राहायचे ठरविले. मंत्राचा उपदेश घेतल्याशिवाय शिर्डीचे जाणे येणे काय कामाचे. मुक्कामावर उतरल्यावर जागी तिने धरणे घेतले आणि कठीण प्रसंग उभा केला. अन्नपान सोडले आणि 3 दिवस तप केले आणि ती देशमुखीण थकून अगदी उदास झाली. माधवरावांना विचार पडला की हा प्रकार बरा नव्हे. या नशिबाला काय म्हणावे. म्हातारी तर मरणाला भीत नाही. मग ते मशिदीत बाबांपाशी जाऊन बसले आणि बाबा त्यांना नित्याप्रमाणे काळजीने कुशल वृत्त विचारू लागले. श्यामा, आज काय विचार आहे. खबर सर्व ठीक आहे ना. तो नारायण तेली फार बहकला आहे आणि मला अतिशय छळत आहे. आधीच त्या म्हातारीचा निर्धार पाहून श्यामा दुःखी होता. त्याने बाबांना लगेच विचारले, आता खरोखरच कसे काय करावे. हे काय देवा गोड बंगाल, तुमचा खेळ दुसऱ्यांना कळत नाही. एक एक करून माणसे गावात तू आणतोस आणि त्यांची खबर आम्हाला विचारतोस. ती बरेच वय असलेली देशमुखीण तुझ्यापाशी हेतू धरून 3 दिवस अन्न पाण्या वाचून उपाशी राहिली आहे. ती म्हातारी फार हट्टी आहे. तुझ्या पायी तिची निष्ठा पक्की आहे. तू तर तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीस. तिला उगीच कष्टी का करतोस. आधीच ती वाळलेली लुकडी बाई, हट्टी व महाखाष्ट. अन्नाशिवाय तिचे प्राणच नष्ट होतील असे मला स्पष्ट वाटते. लोक म्हणतील म्हातारी उपदेशाची इच्छा घेऊन दर्शनाला गेली पण साईबाबांना दया आली नाही आणि तिला मरणाच्या स्वाधीन केले. बाबा, असा दोषारोप घडू देऊ नका. तिला तिच्या हिताची गोष्ट सांगा. तिच्यावर कृपा करा आणि हे अपयश घालवा. म्हातारीच्या अंगात आता शक्ती उरलेली नाही. तिचे प्राण कासावीस होतील. ती मरून जाईल आणि तुमची दुष्कीर्ती होईल. म्हातारीचे व्रत पुरे होणे फार कठीण आहे. आम्हाला मोठी चिंता पडली आहे. दुर्दैवाने म्हातारी मेली तर वाईट गोष्ट घडेल. म्हातारीने त्रागा मांडला आहे. तिच्यावर तुम्ही कृपा करा. दया केली नाहीत तर तिची मला धडगत दिसत नाही. आपल्या तोंडाने तिला काहीतरी सांगा. आता अध्यायाची मर्यादा संपली. श्रोत्यांनी पुढची गोष्ट ऐकण्याची इच्छा पुढच्या अध्यायात भक्तिरसाची जोड मिळून
खरोखरी पुरी होईल. पुढे बाबांनी प्रेमळपणे त्या म्हातारीला जो उपदेश केला तो काळजीपूर्वक ऐकलात तर अविद्येचे धरणे उठेल. हेमाडपंत साईच्या पायी शरण आले आहेत. श्रोत्यांना लोटांगण घालून विनंती करीत आहेत की थोड्या प्रयासाने संसार पार करून जाण्यासाठी श्रवण तत्पर व्हा. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा मद अनुग्रह भाग 1 नावाचा 18वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा